जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी। पालकमंत्र्यांना निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्यासाठी तात्काळ शासन निर्णय करावा लागेल। शासन निर्णयाशिवाय प्रशासन काही करू शकणार नाही आहे। जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे। जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई आणि शेतीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे। जिल्ह्यात पावसाची अत्यंत दयनीय अवस्था असून यापूर्वी शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला होता, मात्र आजची परिस्थिती पाहता तो निर्णय योग्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले। शासनाने आदेश काढल्याशिवाय प्रशासन कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, त्यामुळे नंदुरबार जिल्हा लवकरात लवकर दुष्काळग्रस्त घोषित व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करावा अशीच माझी सर्वात पहिली मागणी आहे आणि मी अपेक्षा करतोय की उद्या पालकमंत्री येतील तर त्यांच्याकडे मागणी करू, पण उद्याच्या ऐवजी पालकमंत्री परवा येणार आहेत। 17 तारखेला त्यांच्याकडे पहिले नंदुरबार जिल्ह्याचा प्रस्ताव, जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांच्याकडे जरी मागणी केली तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाचा तो निर्णय निघायला पाहिजे आणि शासन निर्णय काढणं हे पालकमंत्र्याची जबाबदारी आहे। म्हणून पालकमंत्र्यांना सांगणार आहे की ताबडतोब नंदुरबार जिल्हा तुम्ही टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ जाहीर कर, टंचाईग्रस्त जाहीर करतील, पहिले एकदम दुष्काळ जाहीर करत नाही, पण टंचाईग्रस्त जरी जाहीर केला, पण अपेक्षा करूया एवढे पापी लोकांची संख्या नंदुरबारमध्ये नाही। पाऊस पडेलच, परमेश्वराची आपल्यावर दृष्टी राहीलच आणि नक्की पाऊस पडेल असं मला तरी वाटतं।